शरद पवारांचा तापा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी दाखल होतोय। आपण बघू शकतो शरद पवार जे आहेत ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी येत आहेत। खरं तर पवार कुटुंबीय गेल्या काही दिवस आजचा तिसरा दिवस आहे। राज्यभरातून अनेक लोक जे आहेत ते सांत्वनपर भेटीसाठी येत आहेत आणि त्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी उपस्थित राहते। आजचा तिसरा दिवशी या ठिकाणी आहे। शरद पवार जे आहेत ते सहयोग निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी उपस्थित असणार आहेत। खरं तर पहिल्या दिवसापासूनच त्या ठिकाणी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, राजेंद्र पवार तसेच रणजित पवार तसेच अजित पवारांच्या भगिनी विजया पाटील तसेच नीता पाटील देखील उपस्थित आहेत आणि आजच्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी शरद पवार सांत्वनपर भेटीसाठी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतंय। शरद पवारांचा ताफा सहयोग सोसायटी या निवासस्थानी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर एकीकडं राजकीय विचारधारा वेगळी आणि दुसरीकडे कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत असं सातत्यानं पवार कुटुंबीय सांगत आहे आणि त्याच पद्धतीनं जे आहे ते या ठिकाणी शरद पवारांचा ताफा सहयोग सोसायटी या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी दाखल होतोय आणि त्याच्यामध्ये नागरिकांच्या गाठी भेटी ज्या आहेत, सांत्वनपर भेटी ज्या आहेत ते पवार स्वीकारणार आहेत आणि या ठिकाणी खरं तर याआधीच रोहित पवार असतील, राजेंद्र पवार असतील हे पोचलेले आहेत आणि आता शरद पवार सहयोग सोसायटी या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आज संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत पवार कुटुंबीय जे आहेत ते सांत्वनपर भेटी स्वीकारणार आहेत। काल 4 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत स्वीकारल्या तर परवा साधारणपणे 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सांत्वनपर भेटी स्वीकारल्या आणि आता शरद पवार जे आहेत ते सहयोग सोसायटी या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि सांत्वनपर भेटी स्वीकारत आहेत। हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं घर। उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवारांनी घेतली त्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार जे आहेत ते या सहयोग सोसायटी निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसेच अनेक बारामती असेल, परिसरातून असेल किंवा राज्यातील इतर भागातून जे लोक आहेत त्या या ठिकाणी सांत्वनपर भेटीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शरद पवार आत्ता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तसेच राजेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील, रणजित पवार असतील, जय पवार असतील, पार्थ पवार असतील, गेले 3 दिवस झाला आहेत ते या ठिकाणी सांत्वनपर भेटी लोकांच्या स्वीकारत आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो श्रीनिवास पवार देखील आहेत, शरद पवार देखील पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं सांत्वनपर भेटीसाठी लोक विविध भागातून या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शरद पवार तसेच सुनेत्रा पवार देखील गाठीभेटी स्वीकारत आहेत। आपण बघू शकतो नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार सहयोग या निवासस्थानी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आजचा तिसरा दिवस आहे। सांत्वनपर भेटी पवार कुटुंबीय स्वीकारत आहेत राज्यभरातून तसेच बारामती असेल वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी लोक त्यांना भेटण्यासाठी येत आहेत आणि आजच्या तिसऱ्या दिवशी शरद पवार यांनी या ठिकाणी सांत्वनपर भेटी स्वीकारण्यासाठी हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर राजकीय विचारधारा वेगळी मात्र कुटुंब म्हणून सातत्यानं पवार कुटुंब एकत्र आलेला पाहायला मिळतं। आनंदाचा क्षण असो किंवा दुःखाचा क्षण असो यावेळी राजकीय विचारधारा जरी वेगळी झालेली असली तरी या ठिकाणी जे आहे ते पवार कुटुंब एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आज शरद पवार या ठिकाणी आपण बघू शकतो शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील सहयोग सोसायटी या निवासस्थानी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता नागरिकांच्या सांत्वनपर भेटी या ठिकाणी स्वीकारण्यासाठी पवार कुटुंब या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळते। राजकीय विचारधारा जरी वेगळी असली तरी पवार कुटुंब म्हणून या ठिकाणी प्रत्येक वेळेस कुटुंब म्हणून एकत्र येताना पवार कुटुंब आपल्याला पाहायला मिळते आणि आजच्या दिवशी देखील या ठिकाणी कुटुंब म्हणून शरद पवार या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अमोल गावाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।